अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरसगाव येथील मेघा नदीला अचानक पूर आला। नदीची संरक्षण भिंत फुटल्याने पुराचे पाणी थेट गावात आणि बाजारपेठेत शिरले, त्यामुळे अनेक दुकाने जलमय झाली असून लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे। दरम्यान पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून गेले असून त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। रात्री सातपुडा पर्वतरांगांमध्ये 30 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरसगाव येथील मेघा नदीला भीषण पूर आला। पाण्याचा वेग प्रचंड असल्याने नदीची संरक्षण भिंत कोसळली। नदीने आपला नैसर्गिक प्रवाह बदलत गाव बाजारपेठेकडे सुद्धा धाव घेतली। पुराचे पाणी शिरसगावच्या साप्ताहिक बाजारापर्यंत पोहोचल्याने व्यापारी ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला। नदी काठावरील अनेक दुकाने पाण्याखाली गेली असून त्यामध्ये लाखो रुपयांचा माल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदत व बचाव कार्याची मागणी केली आहे। दरम्यान शिरसगाव पांढरी मार्गावरील चारगड नाल्याचाही रात्री मोठा पूर आला। यावेळी पांढरी गावाकडे पायी जात असलेले रवींद्र आवारे वय 53, गोपाल निर्वार वय 40 हे दोघं पुराच्या पाण्यात वाहून गेले। शोध बचाव पथकाने रवींद्र आवारे यांचा मृतदेह हस्तगत केला असून गोपाल निर्वार यांचा शोध अद्याप सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हा शोध व बचाव पथक युद्ध पातळीवर मदत व शोध मोहीम राबवत आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे। नागरिकांनी नदी नाले पूरग्रस्त भागापासून सुरक्षित अंतर राखावे, कोणताही अनावश्यक धोका पत्करू नये असे आवाहन प्रशासनाने केले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।